गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील इचलकरंजी ॲग्रो फूड्स अँड गॅमा एंटरप्राइजेस या कंपनीकडून प्राण्यांच्या कातड्यांवर प्रक्रिया केलेले तसेच कत्तलखाने, रक्त आणि मांस मिश्रित सांडपाणी विना प्रक्रिया ओढ्यात सोडले जाते. या पाण्यात विषारी घटक असल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. तसेच नागरिकांना त्वचेचे विकारही होत आहेत. या संदर्भात वारंवार महापालिकेकडे तसेच प्रदूषण मंडळाकडे तक्रार करून संबंधित आस्थापनेस नोटीस पाठवण्याच्या व्यतिरिक्त आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. तरी इचलकरंजीतील हा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा या मागणीसाठी सोमवार 26 फेब्रुवारीला कत्तलखाना हटाव पंचगंगा बचाव मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा सकाळी 11 वाजता शिवतीर्थ जय हिंद मंडळ येथून प्रारंभ होईल. जनता बँक मार्गे प्रांत कार्यालय इथे त्याचा समारोप होईल, अशी माहिती समस्त हिंदू तत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवटे यांनी दिली. या प्रसंगी परमपूज्य संतोष बाळ महाराज, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री पंढरीनाथ ठाणेकर, जिल्हा विशेष संपर्क प्रमुख संतोष हत्तीकर, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता पाटील, शिवभक्त आनंदा मकोटे, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी आणि किरण दुसे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रसाद जाधव, शेखर सुखंडे, मराठा महासंघाचे शहर अध्यक्ष संतोष सावंत, विश्व हिंदू परिषदेचे सुजित कांबळे आणि शहर अध्यक्ष बाळासाहेब ओझा उपस्थित होते. यावेळी शिवानंद स्वामी बोलताना म्हणाले, पंचगंगेचे हेच पाणी पुढे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथे मिसळते. त्यामुळे याचा पाण्याने पवित्र दत्तात्रयांच्या पादुकांना अभिषेक होणे आणि भाविकांनी त्यात स्नान करणे, यामुळे भाविकांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचत आहे. श्री पंढरीनाथ ठाणेकर म्हणाले, हा कत्तलखाना महापालिकेच्या जागेवर असून या कारखान्यात प्रतिदिन 350 ते 400 जनावरांची कत्तल केली जाते. मोठ्या प्रमाणात रक्त आणि मांस मिश्रित पाणी परिसरात पसरत असल्याने या परिसरात डास, माशी आणि इतर कीटक यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना डेंग्यू, मलेरिया यांसारखे धोकादायक आजार होत आहेत. या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा उच्छाद झालाय. ही कुत्री प्रतिदिन मांस खाऊन हिंसक बनली आहेत. यावेळी संतोष हत्तीकर म्हणाले, संबंधित आस्थापनेकडून नियमांचे पालन होत नाही हे स्पष्ट दिसत असताना महापालिकेने संबंधित आस्थापनेची पाणी जोडणी तोडणे तसेच अन्य कृती का केल्या नाहीत. या आस्थापनेस महापालिकेने केवळ ₹1 नाममात्र दराने जमीन दिली आहे. कत्तलखान्याकडून सर्व नियमांची पायमल्ली होत असताना त्यांच्यावर कारवाई का होत नाही. यावरून महापालिका प्रशासन इचलकरंजी ॲग्रो फूड्स अँड गॅमा एंटरप्राइजेस या आस्थापनेपासून जाणीवपूर्वक वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असं स्पष्ट दिसते. इचलकरंजी ॲग्रो फूड्स अँड गॅमा एंटरप्राइजेस ही आस्थापना कायमस्वरूपी बंद करण्यात यावी. या आस्थापनेवर कोणतीच ठोस कृती न करता जनता समाजाचे आरोग्य धोक्यात आणल्याशिवाय आणि पर्यावरणाची हानी केल्याविषयी संबंधित अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करावेत. या मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या मोर्चासाठी आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये बैठका चालू असून मोर्चात सहभागी होण्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय. गावातल्या बंद करण्यात आल्या आणि मग जर इचलकरंजीला भाजी भाकरी मिळवून देणाऱ्या व्यवसायांना जर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नोटिसा देत असेल आणि तत्काळ कारवाई करत असेल तर हे जे काही इचलकरंजी ॲग्रो फूड्स, आता ह्या इचलकरंजी ॲग्रो फूड्समध्ये नेमकं ॲग्रो फूड्स हे काय देतात, यांचा नेमका व्यवसाय असा कोणता आहे, हे कत्तलखाना चालवतात आणि स्वतःच्या संस्थेला नाव मात्र ॲग्रो फूड्स दिलेलं आहे. म्हणजे हे नाव शासनाची फसवणूक करण्यासाठी दिलंय का? तर होय, या नावातनच हे शासनाची फसवणूक करतायत. यांच्यामध्ये कुठलंही ॲग्रो फूड्स हे निर्मित करत नाहीत,
देत नाहीत, विकत नाहीत, हे कत्तलखाने चालवतात. म्हणजे शेतातल्या गाई म्हशी कापणं आणि त्याला ॲग्रो फूड्स म्हणून विकणं ही शासनासह सर्वांची फसवणूक आहे. वाढल्या तर आपल्याला पाणी दुसरीकडे मागायची पण गरज नाही. पण प्रदूषण मंडळाचं काम असं आहे की रोग आहे डोक्याला आणि इलाज होतोय गुडघ्याला. हे कत्तलखान्याच्या बाबतीत हे प्रदूषण मंडळाचं तत्व आपल्याला समोर दिसतंय. आणि म्हणून प्रदूषण मंडळाने इचलकरंजीच्या भाजी भाकरी देणाऱ्या व्यवसायांकडे एक वेळ दुर्लक्ष करावं, पण डायरेक्ट रक्त मिश्रित आणि मांस मिश्रित पाणी जे पंचगंगेला सोडण्यात येतंय या कत्तलखान्यांवरती कडक कारवाई करावी आणि त्यांचं लक्ष वेधण्यासाठी हा गावामध्ये मोर्चा 26 तारखेला 11 वाजता हा मोर्चा आहे. यामध्ये सर्व हिंदुत्वनिष्ठ हिंदू, पर्यावरणप्रेमी, पंचगंगा प्रेमी असे लोक सहभागी होणार आहेत.